नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय मते। आज आपण STI स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर ओके, आधी काय होती सेल टॅक्स इन्स्पेक्टर होती, आता आहे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर। यामधील अर्थव्यवस्था जो घटक आहे त्याचं पूर्ण मायक्रो आपण एक विश्लेषण पाहूया की आपल्याला कुठं भर द्यायचा आहे ओके, त्यामध्ये कुठल्या क्रमात आपण अभ्यास केला पाहिजे, त्यानंतर सर्वाधिक मार्क्स जनरेट करणारा एरिया कुठला आहे, आपण ते सर्व घटक पाहणार आहे ओके। अवांतर चर्चा टाळता आपण डायरेक्ट सब्जेक्टला हात घालूया। पहा, सुरुवातीला एक ढोबळमानाने सर्वांना माहिती आहे ओके, आपण अर्थव्यवस्थेकडेच जाणार, परंतु काही नवीन लोक जे आहेत ओके, नव्याने जे तयारी करत आहेत STI ज्यांचा फोकस आहे ओके, त्यासाठी मी एक वेळ फक्त थोडासा एरिया सांगतो आणि मेन आपल्या एरियाकडे अर्थव्यवस्थेकडे आपण जायचं ओके। पहा, प्रश्नपत्रिकांची संख्या एकूण किती आहे? 2 आहे। एकूण किती पेपर होणार आहेत आपले? 2, पेपर 1 आणि पेपर 2 ओके। पेपर 1 सांकेतांक 014, सांकेतांक 504 ओके। पेपर 2 ओके, काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, फक्त लक्षात ठेवा एकूण गुण किती आहेत? 400 गुण आहेत ओके, आधी 200 होते। पेपर 1 संयुक्त पेपरसाठी 200 गुण आणि पेपर 2 हा स्वतंत्र पेपर आहे, यासाठी किती आहेत? 200 गुण, म्हणजे कंबाईनचा संयुक्त राहणार हा, ज्यामध्ये PSI STI ASO ओके यांच्यासाठी कॉमन पेपर असेल ओके। आणि पेपर 2 हा PSI साठी वेगळा असेल, ज्यामध्ये लॉचं वेटेज असेल, STI मध्ये इकॉनॉमिक्सचं वेटेज सर्वाधिक असेल आणि ASO मध्ये पॉलिटीचं वेटेज सर्वाधिक असेल ओके। पहा, पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान ओके। सामान्य ज्ञान मध्ये त्यांनी काय घेतलेलं आहे? पहा, चालू घडामोडी, माहिती अधिकार अधिनियम 2005, तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि कॉम्प्युटर ओके। हा जो भाग आहे हे सामान्य अध्ययनामध्ये आहे ओके। एकूण प्रश्न संख्याच फोकस करा गुणपेक्षा। मराठी 50 प्रश्नांसाठी आहे ओके, इंग्रजी किती प्रश्न आहेत? एकूण 30 आणि सामान्य ज्ञानवर किती आहेत? 20 ओके। आपल्याला आपण कोर पार्टकडेच जाणार आहे, फक्त सुरुवातीला मी थोडंफार एक ओरिएंटेशन फक्त नवीन मुलांच्या अप्रोचसाठी मी एवढं बोलतो आणि नंतर आपण आपल्या विश्लेषणात्मक भागाकडे जाऊया। त्यानंतर पहा, हा जो वेळ आहे हा 1 तास ओके, म्हणजे 1 तासामध्ये जे सेम प्रीचं पॅटर्न आहे तेच मेन्सला आहे, फक्त सिलेबस काय झाला? बदलला आहे ओके। त्यानंतर सामान्य ज्ञान क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान। पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान म्हणजे इकॉनॉमिक्स, यामध्ये एकूण प्रश्न संख्या आहे 100, यामधील इकॉनॉमिक्सवर प्रश्न येतात 55 ते जवळपास 60, पण ॲव्हरेज जो आहे 55 प्रश्नांचा आहे ओके। मराठी किंवा इंग्रजी, आणि यासाठी सुद्धा किती तास आहे? 1 तासच आहे ओके। त्यानंतर पहा, आपण हा एरिया पाहिलेला आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान। हा पेपर 1 मध्ये किती प्रश्नांचा एरिया आहे? 100 प्रश्नांचा, 50, 30, 80 आणि 20 ओके। प्रश्न मराठीमध्ये किती आहेत? 50, इंग्रजीमध्ये किती आहेत? 30 आणि सामान्य ज्ञानमध्ये किती आहेत? 20 ओके। त्यानंतर पेपर 2 मध्ये बुद्धिमापन चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास आणि राज्यघटना ओके। हे 4 पॉइंट्स, या व्यतिरिक्त जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत वेटेजवाले, नियोजन, आपल्याला हाच भाग पाहायचा आहे विश्लेषणासाठी ओके। तर पेपर 2 हा सुद्धा, यावर सुद्धा किती प्रश्न येतात आपल्याला? 100, आणि त्या 100 प्रश्नांपैकी आपल्याला टोटल 55 प्रश्न वेटेज हे कशावर आहे? इकॉनॉमिक्स, म्हणजे खूप जास्त वेटेज आहे। सिलेबसनुसारच आपण थोडं विश्लेषण करणार आहे ओके, त्यानुसारच आपण काही भाग पाहणार आहे। पहा, नियोजन, प्रक्रिया, प्रकार, भारताच्या 1ल्या ते 10व्या पंचवार्षिक योजनांचा आढावा ओके। लक्षात घ्या, नियोजन हा घटक करताना हा एक 2 भागात करता येतो। एक कोअर पार्ट नियोजनाचा, या नियोजनाच्या कोअर पार्ट मध्ये नियोजनाचे प्रकार ओके, यामध्ये महत्वाचे जे आहेत आदेशात्मक, सूचक, हे 2 नियोजनाचे प्रकार व्यवस्थित करावे लागतील ओके। त्यानंतर नियोजन जे आहे हे 91च्या पूर्वीचं नियोजन आणि 91च्या नंतरचं, मी याला सोप्या भाषेत म्हणेल 7व्या पंचवार्षिक योजनेच्या पूर्वीचं आणि 8वी पंचवार्षिक योजनेच्या नंतरचं, हा एक भाग आपल्याला महत्वाचा आहे कोर भागामध्ये ओके। त्यानंतर नियोजनाचे उद्दिष्ट ओके। या व्यतिरिक्त नियोजन प्रक्रियेबाबत 2 संस्था लक्षात ठेवा, एक नियोजन आयोग, नीती आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद ओके। पहा,
नियोजन यामध्ये प्रक्रिया प्रकार, ओके, यामध्ये एवढा भाग आपण क्लिअर केलेला आहे. हा कोर पार्ट आहे नियोजनाचा. त्यानंतर आहे पहिल्या ते 10व्या पंचवार्षिक योजनांचा आढावा. ओके, यामध्ये सरळ सरळ मी एक सांगेल, पंचवार्षिक योजना, ओके, जरी यांनी पहिल्या ते 10वी दिलेलं असेल तर आपल्याला ज्या पंचवार्षिक योजना करायच्या आहेत, पहिली ते 12वी पंचवार्षिक योजना. ओके, पहिली ते किती पंचवार्षिक योजना? 12वी पंचवार्षिक योजना. तर यामध्ये पॉइंट लक्षात ठेवा, पंचवार्षिक योजनांमध्ये पंचवार्षिक योजना सोबत वार्षिक योजना, सरकती योजना, ओके, पंचवार्षिक योजनांमध्ये पहिल्या ज्या आहेत, पहिली, दुसरी, त्यानंतर तिसरी, 5वी, त्यानंतर 8वी, 10, 11 आणि 12. ओके, म्हणजे बऱ्यापैकी ह्या पंचवार्षिक योजनांवर मोठ्या प्रमाणात प्रश्न आलेले आहेत, परंतु सर्वच पंचवार्षिक योजना व्यवस्थित कराव्या लागतील. एक पॉइंट लक्षात ठेवा, जेव्हा पंचवार्षिक योजना आपण कंप्लीट करेल तेव्हा आपल्याला आपला एक घटक क्लिअर होत असतो. ओके, तो घटक आपल्याला समोर आहे, जो की LPG आहे. ओके, म्हणजेच आर्थिक सुधारणांचा जो भाग आहे तो डिपेंड आहे या ठिकाणी. ओके, आणि हा भाग डिपेंड आहे पंचवार्षिक योजनांवर. म्हणजेच इथं तुमची जेवढी कमांड असेल तेवढी इकडची या साईडचे प्रश्न सुटतात. ओके, कारण पंचवार्षिक योजनांचं मॉडेल जे राबवलं आहे आपण, त्या मॉडेलच्या आधारावरच हे भाग आपले क्लिअर होऊ शकतात. ओके, आणि करंट अँगलला एक व्हिजन डॉक्युमेंट जे आहे ते वाचून घेणं गरजेचं आहे. किती वर्षाचं आहे? 15 वर्ष. ओके, तर एवढा भाग आपल्याला नियोजनामध्ये पहिला भाग जो आहे पंचवार्षिक योजनांचा आढावा, त्याचं मूल्यांकन इथपर्यंत महत्वाचं आहे. ओके, त्यानंतर पहा, याचमध्ये पंचवार्षिक योजना प्रक्रिया प्रकार, पहिल्या 10व्या पंचवार्षिक योजनांचा आढावा व त्यांचं मूल्यांकन इथपर्यंत आपलं क्लिअर आहे. त्यानंतर सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देश फलक. ओके, इथं वेगळं काही करायची गरज नाही आहे. इथं सरळ सरळ जे निर्देशांक आहेत महत्वाचे, ओके, तर त्या निर्देशांकांमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, HDI, IHDI, MPI, GDI. ओके, तर यामध्ये सर्वाधिक जो भर द्यायचा आहे तो HDI आणि MPI. ओके, एटसेट्रा. तर हे जे दोन निर्देशांक आहेत हे खूप महत्वाचे आहेत. ओके, तर हे आपल्याला हे निर्देशांक व्यवस्थित करावे लागतील. राज्य व स्थानिक पातळीवरील नियोजन हे मुळात पंचवार्षिक योजना करताना हे क्लिअर होते, हे वेगळं करण्याची गरज नाही. ओके, त्यानंतर विकेंद्रीकरण, 73 व 74वी घटना दुरुस्ती, म्हणजे मुळात आपल्याला 73 आणि 74वी जी घटना दुरुस्ती आहे हे आपल्याला एका वेगळ्या अँगलने करायची आहे. ओके, त्यामध्ये विशेष लक्षात ठेवा 243I आणि 243Y या अँगलने आपल्याला हे क्लिअर करायचे आहे. आणि याचा संबंध वित्त आयोग, ओके, या बाबतीत येणार आहे. तसा विशेष इथं प्रश्न विचारलेले नाहीत, परंतु वित्त आयोग जर व्यवस्थित केला, कुठला वित्त आयोग? राज्य वित्त आयोग. ओके, तर हा भाग आपला बऱ्यापैकी क्लिअर होतो. त्यानंतर पहा, भारतीय अर्थव्यवस्था, इथं काही वेगळं करण्याची गरज नाही आहे, ते आपल्या नियोजनाच्या भागामध्येच क्लिअर होते. ओके, हा, कारण की यामध्ये जर आपण अर्थव्यवस्था म्हटलं तर काय आहे? शेती, उद्योग आणि सेवा यांचं बदलतं स्वरूप. ओके, ते पंचवार्षिक योजनांमध्येच क्लिअर होते. क्षेत्रीय विकासाचा कल तसेच सेवा क्षेत्राची रूपरेषा, यामध्ये एक पॉइंट लक्षात ठेवा, 1991 नंतर सेवा क्षेत्राचा वाढता वाटा, ओके, तो रोजगारात असेल, GDP मध्ये असेल किंवा राष्ट्रीय उत्पन्नात असेल. ओके, तर सेवा क्षेत्र कसं वाढत गेलेला आहे तो एक एरिया आपल्याला इथं क्लिअर करायचा आहे. म्हणजे हा एरिया केवळ कशाबाबत आहे? सेवा क्षेत्राबाबत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, यामध्ये काय? गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल. विशेष यामध्ये हे दोन टॉपिक करणं गरजेचे आहे. एक कुठला आहे? गरिबी, आणि दुसरं कुठलं आहे? बेरोजगारी. ओके, पहा, यामध्ये गरिबी आणि बेरोजगारी जो आहे लक्षात घ्या. गरिबीमध्ये एक गरिबीचे जे प्रकार आहेत
ते व्यवस्थित करावे लागतील. त्यामध्ये सापेक्ष आणि दुसरा आहे निरपेक्ष यांची जी तुलना आहे ती तुलना करावी लागेल. भारतामध्ये कोणत्या दारिद्र्य निर्मूलना संदर्भात आपण प्रयत्न करत आहे तर निरपेक्ष. ओके, निरपेक्ष संदर्भात गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम ज्या आहेत, योजना आहेत, तिथं आपल्याला काय करावं लागेल, फोकस करावे लागेल. सोबत गिनी गुणांक आणि एक आपण ऑलरेडी आधीच केलेला आहे MPI. ओके, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. आणि त्यानंतर समित्या. ओके, तर या समित्यांमध्ये विशेष लक्षात ठेवा PD ओझा, गौरव दत्त आणि मार्टिन आणि तेंडुलकर आणि C रंगराजन. यामध्ये एक पॉइंट लक्षात ठेवा, जी डिटेल्स करायची आहे ती तेंडुलकर समिती करा. जेवढे आपल्याला मायक्रो लेवलवर त्या संदर्भातले पॉइंट्स आपल्याजवळ कलेक्ट होतील ती कुठली समिती करा, तेंडुलकर करा. तेंडुलकरच्या बाबतीत आयोगाने सर्वाधिक जास्त प्रश्न विचारलेले आहेत. ओके, या व्यतिरिक्त गरिबी निर्मूलना संदर्भात असलेल्या योजना, यामधील ज्या गरिबी निर्मूलना संदर्भातील योजना आहेत ह्या पंचवार्षिक योजनांमध्ये क्लिअर होतात. परंतु इथं काही स्पेसिफाईड योजना मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या घटकांच्या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या योजना आपण करणं गरजेचे आहेत. अन्नासंदर्भातील अन्न सुरक्षा अभियान 2013चं, मिड डे मील स्कीम, अन्नपूर्णा योजना. ओके, तर ह्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत तर ह्या इथं करणं गरजेचं आहे. अन्नासंदर्भात APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, वस्त्रासंदर्भात महत्त्वाची नाही. निवारा संदर्भात प्रधानमंत्री आवास योजना. ओके, करंटमध्ये अजून एखादी कुठली योजना असेल ती. आरोग्यासंदर्भात आयुष्यमान भारत सध्या महत्त्वाची योजना आहे. त्यानंतर इंद्रधनुष्य अभियान, सर्व शिक्षा अभियान. ओके, शिक्षणासंदर्भात ह्या काही महत्त्वाच्या योजना करणं गरजेच्याच आहेत. ओके, ह्या टाळून चालणार नाही. या व्यतिरिक्त काही भारत निर्माण असेल. ओके, त्यानंतर स्वच्छ भारत संदर्भात निवारा संदर्भातल्या इंदिरा आवास असेल. ओके, त्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन झोपू योजना असेल. तर ह्या ज्या योजना आहेत निवारा संदर्भातील त्या सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. पण यामध्ये मेन फोकस जो आहे हा कुठे ठेवायचा आहे आपल्याला, तेंडुलकर समितीवर. त्यानंतर बेरोजगारी संदर्भात एरिया. ओके, पहा बेरोजगारी संदर्भात खास करून बेरोजगारीचे प्रकार. ओके, यामध्ये छुपी बेरोजगारी आणि दुसरी संरचनात्मक. ओके, त्यानंतर बेरोजगारीचे मापन संदर्भात NSSO ज्या पद्धती वापरते UPS, CWS आणि CDS. आणि बेरोजगारी निर्मूलना संदर्भात योजना ज्या आहेत त्यामध्ये नरेगा ऍक्ट असेल, त्यानंतर रोजगार हमी योजना असेल, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार, स्वर्ण जयंती शहरी स्वरोजगार. ओके, ग्रामीण विकास संदर्भात जेवढे रोजगाराशी संबंधित योजना आहेत पंचवार्षिक योजनांमध्ये त्या करणं गरजेचे आहेत. ओके, तर हे जे भाग पाहिले आपण पहिल्या भागामध्येच आपल्या नियोजनामध्ये. पहा, नियोजनामध्ये सुरुवातीला नियोजन कोअर भाग, त्यानंतर पंचवार्षिक योजना, त्यानंतर नियोजन आयोग, नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद. ओके, त्यानंतर पहा निर्देशांकांमध्ये SDI, ISDI, MPI, ओके, GDI इत्यादी काही महत्त्वाचे निर्देशांक. मुख्य वरकुट द्यायचा आहे आपल्याला SDI आणि MPI. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीचा संबंध नियोजनासोबत विशेष करून राज्य वित्त आयोग. ओके, या संबंधात इथं प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. प्रश्न येण्याची संख्या इथं कमी आहे. ओके, त्यानंतर गरिबी संदर्भात आणि बेरोजगारी संदर्भात हा या आपल्या सिलेबसचा एक कोअर पार्ट आहे. ओके, इथं आपल्याला काही वेगळे पार्ट दिसतील, प्रादेशिक असमतोल वगैरे. ओके, तर प्रादेशिक असमतोल जो आहे तो बऱ्यापैकी आपल्याला एक गाडगीळ फॉर्म्युला आणि एक मुखर्जी फॉर्म्युला जे की पंचवार्षिक योजनांमध्ये येतात आपल्याला, ते तिथंच क्लिअर होते. वेगळं काही इथं करण्याची गरज नाही. वित्त आयोगासंबंधित तिथं क्लिअर होतात. ओके, इथं वेगळं करण्याची आवश्यकता नाही. तर नियोजन हा कोअर एरिया आहे. परंतु नियोजन हा क्रमात मी तुम्हाला सांगेल की कुठल्या क्रमात आपल्याला चॅप्टर जे करायचे आहेत STI साठी, की नियोजन घटक हा आधी करायचा की शेवटी करायचा की मधात करायचा, तर ते मी शेवटी क्रमात तुम्हाला सांगतो. कारण की सुरुवातीला हा डेटाबेस जर आपण आधी करून बसलो तर आपल्याला असं होईल की एरिया खूप वाढेल आणि मार्कांचं वेटेज त्या तुलनेत कसं आहे इथं कमी आहे इतर ठिकाणच्या चॅप्टरपेक्षा. ओके, त्यानंतर आहे शहरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास. हे खूप सारं दिसते. ओके, हा जो सिलेबस आहे. ओके, तर हा सिलेबसचा एक कंटेंट्समध्ये आपल्याला जर इथं प्रश्न पाहिले तर ठरलेले जे प्रश्न आहेत, एरियाज आहेत, तर ते आपण आधी डिस्कस करूया. ओके, तर इथं 6 ते 7 प्रश्न येतात.
ओके, तर जे 6 प्रश्न आपण ॲव्हरेज पकडूया, यामध्ये 2 प्रश्न कंपल्सरी करंटमध्ये अँगलला जातात, जे की करंट सरकारच्या काय असणार आहेत योजना. 2 प्रश्न कन्सेप्च्युअल अँगलला असतात. ओके, आणि जवळपास 2 प्रश्न हे पंचवार्षिक योजना, यामधून पायाभूत सुविधांबाबत झालेल्या योजना किंवा काही मॉडेल संदर्भात, जसं की BOT असेल, BOOT असेल, म्हणजे हे मिक्स एरिया आहे 2चा, पण कंपल्सरी हा 2चा एरिया आहे, म्हणजे 4चा एरिया. ओके, तर इथं अभ्यास करताना सरळ एक पॉईंट सांगतो. भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व त्याबाबतचे धोरण व त्यावरील पर्याय हा एक एरिया. ओके, त्यानंतर केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता. ओके, हा एक एरिया. हे 2 एरिया खूप कोर ठरतात या चॅप्टरसाठी. ओके, तर इथं एक पॉईंट लक्षात घ्या. पायाभूत सुविधामध्ये ओके रस्ते, रेल्वे, वायुमार्ग, जलमार्ग, ओके, त्यानंतर इंटरनेट, पोस्टल सुविधा. ओके, तर हे जे आहेत या बाबतीतले काही सरकारचे धोरण, जसं की रेल्वे झोन आता वाढलेला आहे, आणि सरकारच्या योजना ह्या आपल्याला कंपल्सरी माहीत असल्या पाहिजे. म्हणजे याचा रिलेशन्स आपल्याला जाऊ शकतो करंटलाही पण आणि या 2 एरियामध्ये पण जाऊ शकतो. राहिला कन्सेप्च्युअल भाग, हा आकडेवारीच्या कन्सेप्च्युअल संदर्भात रिलेटेड असतो. म्हणजे प्रश्न येण्यास सोपा एरिया सांगतो कसा येऊ शकतो. तर पहा, फॉर एक्झाम्पल भारतामध्ये रस्ते वाहतूक जी आहे त्यामध्ये ग्रामीण भागाची रस्ते वाहतुकीत जाळं हे जास्त आहे, की त्यानंतर आपलं हायवे जे आहे त्याचं रस्त्याचं जाळं हे जास्त आहे. या टाईपचे जे कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत हे आपल्याला आकडेवारीच्या जेवढं विश्लेषण असेल त्या आधारावर हे प्रश्न आपल्याला सुटू शकतात. इथं जास्त सुरुवातीला वेळ देण्याची आवश्यकता नाही. ओके, हा एरिया आपण शेवटी केलेला चांगला, कारण की इथं फ्लक्च्युएशन्स खूप आहे, की डायरेक्ट प्रश्न येण्याचे चान्सेस सुद्धा असे कमी आहेत, की आपण परफेक्शन नाही सांगू शकतो की इथं प्रश्न येणार तिथं प्रश्न येणार. त्यापेक्षा हा एरिया सर्वात आपल्याला कसा करायचा आहे, शेवटी करायचा आहे. त्यामध्ये सुद्धा कन्सेप्ट आणि प्लस करंट. ओके, हा एरिया आधी व्यवस्थित क्लिअर करायचा आहे, बाकी योजना ज्या आहेत त्यानंतर क्लिअर करायच्या आहेत. ओके, तर यामध्ये भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न जे आहेत त्या संबंधितचे धोरण व त्यावरील उपाय. धोरण म्हटलं तर काय आलं, योजना, केंद्र राज्य सरकारचे कार्यक्रम, म्हणजे यामध्ये सुद्धा योजना प्लस आकडेवारी आणि आर्थिक पाहणी अहवालमधील इन्फ्रास्ट्रक्चर यावरच्या डेटाबेस, बस एवढं यासाठी सफिशियंट आहे. काही बेसिक ज्या गोष्टी आहेत, रस्ते, रेल्वे, ओके, तर हे आपण जॉग्राफीमध्ये सुद्धा वाचतो, तिथून सुद्धा हे कनेक्ट होते रस्ते रेल्वेचं. आणि इकडे आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये फक्त त्याला आर्थिक पाहणी अहवालाचा टच दिल्यानंतर बऱ्यापैकी क्लिअर होतो. ओके, त्यानंतर पहा, आर्थिक सुधारणा व कायदे. ओके, यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण काय सांगितलेलं आहे आपल्याला, संकल्पना व त्याचा अर्थ, व्याप्ती, मर्यादा. ओके, पहा, व केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा लक्षात घ्या. LPG. ओके, तर ह्या 3 संकल्पना ज्या आहेत यामध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ओके, ह्या ज्या 3 संकल्पना आहेत LPG. ओके, तर या 3 संकल्पनांचे जे अर्थ आहेत, या संदर्भातील व्याख्या आहेत. ओके, ह्या तिघांचेही वेगवेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल, एल मध्ये काय येणार आपल्याला, लायसन्स धोरण काय केले, नष्ट केले. उदाहरणार्थ MRTP आणि फेरा. ओके, MRTP 69 आणि फेरा 73चा. प्रायव्हेटायझेशन मध्ये काय येणार, निर्गुंतवणुकीचा एरिया. आणि ग्लोबलायझेशन मध्ये मुक्त व्यापार. ओके, तर हे जे आहेत LPG संदर्भातील काही पॉइंट्स आपण इथे जे पाहिलेले आहेत. ओके, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन या बाबतीत एक पॉइंट लक्षात ठेवा, अर्थ, व्याख्या हे आपलं प्रचंड क्लिअर असलं पाहिजे. कारण की प्रश्न जेव्हा विचारते लायसन्स धोरण किंवा परवाना मुक्त धोरण म्हणून आपण कुठल्या धोरणाअंतर्गत स्वीकारलं आहे, लिबरलायझेशन. MRTP
आणि फेरा हे खालीलपैकी कोणत्या धोरणाअंतर्गत रद्द केले? लिबरलायझेशन. ओके, या टाईपचे प्रश्न आपल्याला या अंतर्गत विचारले जातात. अर्थ, त्याची व्याप्ती, त्याच्या मर्यादा. त्यानंतर केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, हा दुसरा भाग पहा, लक्षात घ्या. एलपीजी नंतर झालेले जे परिणाम आहेत, ओके, त्याला काय म्हणूया आपण? ह्या झालेल्या काय आहेत? सुधारणा. ओके, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत जे वैशिष्ट्य दिसून येतील ते 1991 नंतर कशामध्ये दिसतील? सुधारणांमध्ये. म्हणजे खाजगीकरणाला आपण काय दिली? चालना. त्यामध्ये बँकिंग सेक्टरमध्ये झालेला विकास. ओके, त्यानंतर रेपो आणि रिव्हर्स रेपो व्यवहारांना झालेली सुरुवात. त्यानंतर कर सुधारणा, ज्यामध्ये व्हॅट आलेला आहे, जीएसटी आलेला आहे. ओके, नियोजन आयोगाऐवजी काय आलेला आहे? नीती आयोग आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन ऍक्ट कधीचा आहे? 2005चा आहे. त्यानंतर व्यापारासंदर्भात आपण आयात उदारीकरणाचे प्रयत्न केलेले आहेत आणि निर्यातीला काय दिलं? प्रोत्साहन. उद्योगासंदर्भात जे धोरणं आहेत, औद्योगिक धोरणं 1991 नंतर आपण परवानामुक्त धोरणाला काय केलेली आहे? चालना दिलेली आहे. तर हे जे भाग आहेत हे सर्व 91 नंतरचे आहेत. ओके, मग 91 नंतरचे जेवढे सुधारणा असतील त्यामध्ये नरसिंहम समिती असेल, त्यानंतर राजा चलैया समिती असेल, तर हे सुद्धा आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय? एलपीजी संकल्पना, त्याचा अर्थ, व्याप्ती, मर्यादा व केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा. म्हणजेच काय? 91 नंतर झालेले बदल म्हणजे हे परिणाम. 91 नंतर जेवढे बदल असतील, जसं की सेबीला वैधानिक दर्जा मिळाला, डीमॅटची डिमटेरियलायझेशन ऑफ शेअर, डीमॅट सुविधांना काय झाली? सुरुवात झाली. त्यानंतर IRDA ऍक्ट आलेला आहे. तर हे जे आहेत हे सर्व 91 नंतरचे काय आहेत? बदल आहेत. यामध्ये 2 पॉईंट मी तुम्हाला सांगतो. पंचवार्षिक योजना जर 8वी पासून व्यवस्थित केल्या तर हे पॉईंट तसेच क्लिअर होतात. दुसरी गोष्ट, जर हे टॉपिक निहाय जर आपले व्यवस्थित वाचलेले असतील तरी सुद्धा हे पॉईंट्स क्लिअर होतात. त्यानंतर रुपया परिवर्तनीय केला, चालू खात्यावर केलेला आहे. नंतर भांडवली खात्यावर आपण रुपया परिवर्तनीय केलेलं नाही. निर्गुंतवणूक धोरणं आपण स्वीकारली, निर्गुंतवणूक आयोग आणलेला आहे. तर हे सर्व पॉईंट्स 91 नंतरच्या काय आहेत? सुधारणा आहेत. ओके, त्यानंतर WTO हा कंटेंट्स आहे. हा आपल्याला कशात क्लिअर करायचा आहे? व्यापार. त्यानंतर तरतुदी आणि सुधारणा व त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले अपेक्षित परिणाम, प्रश्न आणि समस्या. खास करून यामधील कृषी करार जो आहे तो आपल्याला व्यवस्थित माहीत असला पाहिजे. ते आपण WTO मध्ये पाहणार आहे. जीएसटी, विक्री कर, व्हॅट. ओके, हे जे पॉइंट्स आहेत हे आपल्याला सार्वजनिक वित्त या अंतर्गत कर यामध्ये क्लिअर होणार आहे. ओके, हे इथं वेगळं करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर WTO पुन्हा रिपीट आहे. इत्यादीशी संबंधित कायदे व नियम, इथे एक पॉइंट लक्षात ठेवा. इत्यादीशी संबंधित कायदे व नियम, इथं विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एकच आहे. MRTP, फेरा, फेमा आणि स्पर्धा कायदा हे विशेष लक्षात ठेवावे लागतील आपल्याला कायद्यांच्या बाबतीत. ओके, हे 4 कायदे व्यवस्थित करणं गरजेचे आहेत. ओके, तर एलपीजी संदर्भात हे जे पॉइंट्स आहेत हे व्यवस्थित क्लिअर करायला लागतील. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन यासाठी बेसिक जे आहे स्टेट बोर्ड हे खूप व्यवस्थित करा, कारण की त्यामध्ये एलपीजी संदर्भातील अर्थ, व्याख्या ह्या क्लिअर झालेल्या आहेत. आयोगानं व्याख्या सुद्धा विचारलेल्या आहेत. त्यामुळे स्टेट बोर्ड हा बेसमेंटचा सर्वात चांगला उपाय आहे. स्टेट बोर्ड ओरिएंटेड प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आधी स्टेट बोर्ड व्यवस्थित करा, नंतर तुम्ही कुठलेही रेफरन्स बुक वापरा त्या समस्यांनी त्या बाबतीत. ओके, त्यानंतर हे जे कंटेंट सांगितलेले आहेत हे क्लिअर होणं गरजेचे आहे. ओके, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ. ओके, तर यामधला एक पॉईंट लक्षात घ्या. हे जे आहेत जीएसटी, विक्री कर, व्हॅट आणि WTO हे व्यापारामध्ये क्लिअर होईल आणि हे आपण टॅक्समध्ये पाहणार आहे, म्हणजे सार्वजनिक वित्तामध्ये. ओके, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ. ओके, जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ व रचना. अगदी बेसिक प्रश्न विचारले मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिले असतील तर सुरुवातीला लक्षात ठेवा यामध्ये काही संकल्पना आपल्या प्रचंड क्लिअर असल्या पाहिजे. ओके, एकदम मायक्रो लेवलवर प्रश्न विचारले आहेत आयोगाने मागच्या वेळेस. ओके, तर यामध्ये व्यापार तोल, त्यानंतर व्यवहार तोल, व्यवहार तोलावरील दोन्ही खाते, चालू आणि भांडवली, त्यानंतर चालू खात्यावरील दृश्य आणि अदृश्य
आणि एक पॉईंट लक्षात ठेवा, चालू खात्यावरील तूट जी आहे या तुटी संदर्भात कारणे व त्या संदर्भात उपाय योजना, हे पॉईंट्स आयोगानं सर्वाधिक जास्त वेळा विचारलेले आहेत. भांडवली खात्यावरील गुंतवणूक व्यवहार, त्यामध्ये FDI, FII आणि कर्ज व्यवहार. ओके, तर हे जे पॉईंट्स आहेत हे व्यवस्थित क्लिअर करावे लागतील. व्यापार तोल, व्यवहार तोल, त्यानंतर FDI, FII संकल्पना. ओके, त्यानंतर रुपयाचे घसरणे, अवमूल्यन, पुनर्मूल्यांकन, रुपयाचे वधारणे. ओके, त्यानंतर रुपयाची परिवर्तनीयता, यामध्ये दोन भाग आहेत, एक अंशतः आणि दुसरी आहे पूर्णतः. ओके, हा झाला कोअर पार्ट. हा कोअर पार्ट, ह्या संकल्पना जेवढ्या क्लिअर असतील ना, उर्वरित प्रश्न आपल्याला वेगाने सुटतात. ओके, कारण की याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे आकडेवारी संदर्भातील विशेष. ओके, तर ह्या ज्या कोअर कन्सेप्ट जेवढ्या क्लिअर तेवढे प्रश्न आपले वेगाने सुटतात. यामध्ये व्यापार तोल असेल, व्यवहार तोल असेल, ह्या खूप मायक्रो लेवलवर प्रश्न विचारत आहे, म्हणजे आपल्याला इथं डिटेल जावं लागते. त्यानंतर पहा, यामध्ये आपण सूत्र, कल, वाढ, रचना पहा. काही गोष्टी आपल्याला कशाबाबत कराव्या लागणार आहेत, आकडेवारी. तर या आकडेवारी संदर्भात विचारात घ्या, FDI संदर्भातील आकडेवारी. ओके, त्या बाबतीत आपल्याला काय माहिती पाहिजे, क्रम. ओके, FDI सर्वाधिक कुठून आलेला आहे, कोणत्या राज्यात आणि कोणत्या क्षेत्रात. FDI ला दिलेली परवानगी. ओके, म्हणजे उदाहरणार्थ 49% आहे की 74% आहे की 100% आहे, तर कुठल्या क्षेत्राला किती टक्के आहे, हा प्रश्न आयोगाचा हिट आहे. एक प्रश्न 2-3 वेळा रिपीट झालेला आहे, तो प्रश्न आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर FDI संदर्भात दुसरा एरिया जो आहे वस्तूचा व्यापार, आयात आणि निर्यात. त्यानंतर कोणत्या देशाकडून आयात, देश किंवा गट आणि निर्यात. ओके, त्यानंतर व्यापार तूट, व्यापार शेष कुठल्या देशासोबत आहे, हे याबाबतची सर्व आपल्याला काय माहिती असली पाहिजे, आकडेवारी. ओके, तर यामध्ये हा आपला सर्व एरिया क्लिअर होतो. दिशा, रचना, त्याचा वाढ, कल. ओके, त्यानंतर पहा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण. त्याला म्हणूया आपण परकीय व्यापार धोरण. आता यामध्ये लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणांमध्ये 91च्या पूर्वीचे आबिद हुसेन समिती असेल, मुदलियार समिती असेल, ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे, आणि टंडन समिती असेल. आणि 91 नंतर विशेष लक्षात ठेवा, हे जे धोरण आहे 2015 ते 2020चं, हे थोडं डिटेल्स करा. ओके, उर्वरित जे परकीय व्यापार धोरण आहेत ते एक वेळ वाचून सुटले तरी चालतील, परंतु जे डिटेल्स करायचं आहे हे 2015 ते 2020चं आंतरराष्ट्रीय व्यापाराचं धोरण. ओके, त्यानंतर वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत, योजना व्यापारासंदर्भातील. ओके, MEIS असेल. ओके, तर त्या ज्या स्कीम आहेत, योजना करणं गरजेचे आहेत. त्यानंतर निर्यातीतील वाढ. ओके, तर हे यामध्ये डेटाबेसमध्ये जे क्लिअर होते. WTO आपण स्पेशल पाहूया आता. आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी भांडवलाचा अंतर्प्रवाह, म्हणजेच काय झालं, हे विदेशी भांडवलाचा अंतर्प्रवाह FDI आणि FII मध्ये क्लिअर होतो. ओके, त्यानंतर त्याची रचना, त्यामध्ये झालेली वाढ. ओके, कधीपासून वाढ झाली, काय कारण आहेत वाढ होण्याची, त्यासाठी LPG मधील P आणि G हे दोन सूत्र कामी येतात. FDI व्यापार म्हणजे पुन्हा FDI संदर्भातीलचा डेटाबेस आहे.
बहु आंतरराष्ट्रीय भांडवल पुरवणाऱ्या संस्था, ह्या वेगवेगळ्या ज्या कर्ज पुरवणाऱ्या संस्था आहेत त्यामध्ये IMF असेल, वर्ल्ड बँक, IDA आणि इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सी हे वेगळा भाग आहे. तर यामध्ये आपल्याला इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सीज यावरच मुख्य भर द्यायचा. एक पॉईंट लक्षात ठेवा, इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सीज. ओके, दुसऱ्या भागात पाहूया आपण इकडे. पहा, इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सीमध्ये ओके, तर यामध्ये मूडीज, S&P आणि फिंच आणि भारतासंदर्भातील एक क्रिसिल त्या व्यवस्थित करायचं आहे. त्यांचे स्थापना वर्ष आणि त्यांचे जे रेटिंग्स आहेत AAA, AA, BBB, BB, ओके, C आणि D. ओके, तर हे एवढे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. यामध्ये या व्यतिरिक्त जो भाग आहे ओके, तर तो आपण पॉईंट पाहणार आहे. लक्षात घ्या, यामध्ये व्यापार तोल, व्यवहार तोल, चालू खाते, त्यानंतर भांडवली खाते, चालूवरील दृश्य आणि अदृश्य, FDI FII संकल्पना याबाबतचा डेटाबेस, FDI संदर्भातील क्रम, ओके, सर्वाधिक कुठल्या राज्यात कुठल्या क्षेत्रामध्ये, ओके, त्यानंतर FII रुपया ह्या संकल्पना, घसरणे, अवमूल्यन, अवमूल्यन डिटेल्स, पुनर्मूल्यांकन, वधारणे, रुपयाची परिवर्तनीयता अंशतः आणि पूर्णतः. ओके, एवढा भाग इथं क्लिअर झाल्यानंतर जो आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरणांमध्ये 15 ते 20चं धोरण हे डिटेल्स करायचं आहे. 91 नंतरचे धोरण विशेष लक्षात ठेवा. 91 पूर्वी समित्या वगैरे जास्त विशेष लक्षात ठेवा. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, ओके, WTO आपण डिटेल्स पाहणार. FDI संदर्भातच पुन्हा पुन्हा सेंटेन्स आलेले आहेत, म्हणजे FDI ही संकल्पना खूप जास्त डिटेल्स करायची आहे. त्यानंतर आपण पाहणार आहे IMF, वर्ल्ड बँक, WTO, IDA. ओके, पहा, IMF, वर्ल्ड बँक, WTO आणि IDA यामध्ये दोन काय पॉइंट्स आहेत महत्वाचे ते लक्षात घ्या. IMF, वर्ल्ड बँक म्हणजे त्या ज्या संस्था आहेत, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, यामध्ये प्रश्नांचे अप्रोच दोन भागात डिवाइड होतात. ओके, जे IMF असेल, वर्ल्ड बँक असेल आणि सॉफ्ट लोन विंडो म्हणजेच IDA. ओके, ह्या ज्या तीन संस्था आहेत याबाबत आपल्याला थोडी फॅक्च्युअल डेटाबेस जास्त माहिती पाहिजे. ओके, या तिन्ही संस्थांचं कार्य विचारते आयोग. या तिन्ही संस्थांचे उद्दिष्टे, यांची स्थापना, यांचे कार्य, यांचे सदस्य, यांचे मुख्यालय, ओके, आणि भारताचा यांच्यासोबत असलेला संबंध, कसं काय भारत तिथं जुळला आहे. ओके, तर हे जरी घटक आणि यांचे प्रकाशन, हे जरी घटक क्लिअर असले तर इथचे प्रश्न आपले अटेम्प्ट होतात. ओके, परंतु WTO जी संस्था आहे त्या बाबतीत आपल्याला थोडं डिटेल जायचं आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, WTO. तर यामध्ये पॉइंट लक्षात घ्या, गॅट करार ते WTO संस्था हे कशी अस्तित्वात आली. ओके, गॅट ते WTO. त्यानंतर जे करार आहेत त्यामध्ये कृषी करार जास्त डिटेल करायचा आहे. त्यामध्ये जे बॉक्स संकल्पना आहेत ओके ते व्यवस्थित करायचे आहेत. अंबर, निळी पेटी आणि हिरवी हा एक मुख्य कोर एरिया आहे याचा. त्यानंतर ट्रिप्स, ट्रिम्स, गॅट्स हे करार. त्यानंतर WTOच्या परिषदा, त्या परिषदांमध्ये गाजलेले मुद्दे. या व्यतिरिक्त WTOचा फॅक्च्युअल एरिया. ओके, तर फॅक्च्युअल एरियामध्ये WTOचे स्थापना, त्यानंतर मुख्यालय, सदस्य ओके आणि इत्यादी काही घटक. ओके, तर हा जो भाग आहे हा WTO बाबत आपल्याला क्लिअर करायचा आहे. यामधील विशेष कुठला क्लिअर करायचा आहे, कृषी करार. ओके, तर ह्या झाल्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ज्या संस्था आहेत त्याबाबतचा एक अप्रोच. आणि
इथं जो पॉईंट लक्षात ठेवा, IMF, वर्ल्ड बँक, IDA, तिथं जास्त डिटेल जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याला कुठल्या संस्थेबाबत डिटेल जायचं आहे? WTO. ओके, तर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ याबाबतचे हे काही पॉईंट्स आहेत. यामध्ये आपण काही संकल्पना पाहायला सुरुवातीला, जसं की व्यापार तोल असेल, व्यवहार तोल असेल, त्यानंतर रुपयाचे घसारणे, वधारणे, अवमूल्यन, पुनर्मूल्यांकन. ओके, त्यानंतर आयात निर्यात, देश, वस्तू, ओके, गट, ओके, त्यानंतर चालू खात्यावरील तूट, त्याची कारणं, हे जे पॉईंट्स आपण पाहिले, क्रेडिट रेटिंग एजन्सी, FDI. ओके, तर हे खूप महत्त्वाचे आहेत. या व्यतिरिक्त एक पॉईंट आपल्याला सिलेबसमध्ये दिसत नाही, पण तो करावा लागेल. अधूनमधून तो पॉईंट विचारत आहे आयोग. त्याला म्हणूया आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत. ओके, तर हे सिद्धांत सुद्धा आपल्याला करणं गरजेचे आहेत. डिटेल्स नाही गेलं तरी चालेल, परंतु सिद्धांत टाळता येत नाहीत. अधूनमधून राज्यसेवेला तर प्रश्न त्याला कंपल्सरी GS4ला आहेतच, परंतु तसेच त्या टाईपचे प्रश्न आपल्याला जर विचारायला सुरुवात काही ठिकाणी झालेली आहे, परंतु कंटिन्यू नाही आहे. परंतु इथं जर प्रश्न आला तर तो अटेम्प्ट झाला पाहिजे. ओके, त्यामुळे सिद्धांतांकडे दुर्लक्ष करू नका. थेअरीज. ओके, त्यानंतर पहा सार्वजनिक वित्त व्यवस्था. हा आपला शेवटचा घटक आहे यामधला. लक्षात घ्या, सार्वजनिक वित्त व्यवस्था करण्याच्या आधी हा घटक सर्वाधिक मार्क्स देणारा आहे. ओके, तर हा प्रिलिम्सला सुद्धा आहे आणि मेन्सला सुद्धा आहे. तर यामध्ये एक पॉईंट लक्षात घ्या, सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स हा घटक करण्याच्या आधी कर प्रणाली हा घटक करणं गरजेचं आहे. ओके, तर कर प्रणालीमध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यांचे तुलनात्मक प्रश्न आयोग विचारते. ओके, तर हे तुलनाजन्य एरियाज आपल्याला कन्सेप्च्युअली क्लिअर करायचे आहेत. कुठला कुठला? प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. त्यानंतर सेवा कर, व्हॅट, GST, विक्री कर, उत्पादन शुल्क, गार, कंपनी कर, वैयक्तिक आयकर. ओके, त्यानंतर राजा चलैया समिती, विजय केळकर समिती, ओके, 2002 ची. त्यानंतर वित्त आयोग, केंद्रीय आणि दुसरं कुठलं आहे? राज्य. ओके, तर हे जे आहेत हे पॉइंट्स आपल्याला टॅक्समध्ये क्लिअर करायचे आहेत आणि हा टॉपिक क्लिअर झाल्यानंतरच आपण कुठल्या टॉपिककडे आलो पाहिजे? सार्वजनिक वित्ताकडे. असं जर उलट झालं, सार्वजनिक वित्त आपण आधी केलं आणि करकडे गेलं तर प्रॉब्लेम्स होतील, कारण की सार्वजनिक वित्तामध्ये आपल्याला टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहेत. ओके, टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे हा जर पार्ट आपला जेवढा क्लिअर असेल तेवढा टॅक्स रेव्हेन्यू आपला क्लिअर होणार. ओके, नॉन टॅक्स सोपा आहे एरिया. ओके, कर आणि करेत्तरचा भाग आपण तो समोर पाहणारच आहे. ओके, तर त्यानंतर आपल्याला या सिलेबसमध्ये आपण जर गेलो तर हा पहिला घटक आपल्याला हा करायचा आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्त, यामध्ये सार्वजनिक वित्ताचा अर्थ, त्याची व्याप्ती. ओके, सार्वजनिक वित्ताच्या व्याप्तीमध्ये सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक व्यवस्थापन, राजकोषीय धोरण, त्यानंतर उत्पन्नामध्ये आणि खर्चामध्ये महसुली आणि भांडवली, कर्जामध्ये अंतर्गत आणि बाह्य, हा एरिया आपला क्लिअर असायला पाहिजे व्याप्तीचा. ओके, त्यानंतर अर्थसंकल्प. अर्थसंकल्पामध्ये महसुली आणि दुसरा आहे भांडवली. महसुलीमध्ये महसुली उत्पन्न, महसुली खर्च, महसुली उत्पन्नामध्ये कर आणि करेत्तर. ओके, भांडवलीमध्ये भांडवली जमा आणि भांडवली खर्च. हे वर्गीकरण माहिती असलं पाहिजे.
त्यानंतर तूट संकल्पना. ओके, तूटमध्ये महसुली तूट, राजकोषीय तूट, त्यानंतर अर्थसंकल्पीय, प्रभावी महसुली, त्यानंतर चलनविषयक, त्या व्यतिरिक्त प्राथमिक तूट. ओके, त्यानंतर कर्ज उभारणी आणि कर्ज भरणा. हे दोन्ही बाबतीत आपल्याला पाहावं लागेल, केंद्र प्लस राज्य. ओके, याची कारणं, याचे होणारे परिणाम, यावर नियंत्रण, याचे स्रोत अंतर्गत आहेत की बाह्य. ओके, तर हा एरिया आपला क्लिअर असला पाहिजे. ओके, त्यानंतर अर्थसंकल्पाची FRBM ऍक्ट, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट 2003चा, याचे उद्दिष्ट, याबाबत संसदेत विवरणपत्र, याबाबत असलेल्या समित्या, त्याचे उद्दिष्ट अल्पकालीन आणि दीर्घकालीन. हा एक एरिया आपला क्लिअर असला पाहिजे. त्यानंतर पहा आउटकम बजेट, झिरो बेस आणि जेंडर बजेट. ओके, त्यानंतर सर्व मी एक वेळ लिहून घेतो आणि पुन्हा एक्सप्लेन करतो, लक्षात घ्या. RBI, यामध्ये RBIचे चलनविषयक धोरण, व त्याची संख्यात्मक साधने. ओके, त्यानंतर आहे राजकोषीय धोरण. ओके, तर हे आपलं राजकोषीय धोरण त्यामध्येच क्लिअर होईल. पहा, लक्षात घ्या. सार्वजनिक वित्त, यामध्ये सुरुवातीला आपण कुठला एरिया पाहायचा आहे, पूर्णपणे टॅक्स, आणि त्यानंतर कुठे जायचं आपल्याला, सार्वजनिक वित्ताकडे. यामध्ये पहा महसुलाचे साधन, यामध्ये टॅक्स रेव्हेन्यू सोबत कुठला आहे, नॉन टॅक्स रेव्हेन्यू, टॅक्स आणि नॉन टॅक्स. त्यानंतर केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण म्हणजेच काय, सार्वजनिक कर्ज आपण पाहिलेलं आहे समोर. ओके, कर आणि करेत्तर महसुलाचं साधन, हे सुद्धा आपण क्लिअर केलेलं आहे. ओके, लक्षात घ्या. पहा, महसुलाचे साधन, उत्पन्न, उत्पन्नामध्ये कर आणि करेत्तर, टॅक्स आणि नॉन टॅक्स. ओके, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण म्हणजेच काय, कर्ज, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. तर कर्जाबाबत सुद्धा आपण एरिया क्लिअर केला आहे. कर्ज उभारणी व कर्ज भरणा, त्याची कारणं काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत, स्त्रोत कुठले आहेत, अंतर्गत बाह्य, त्यावर नियंत्रण सुद्धा कसं आणायचं. केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, याबाबतची आकडेवारी थोड्याफार प्रमाणात माहीत पाहिजे करंटची. केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, तर केंद्र आणि राज्याचे सार्वजनिक खर्च का वाढले, तर तो भाग इथं क्लिअर व्हायला पाहिजे. ओके, महसुली खर्च वाढले की भांडवली खर्च वाढले, तर इथं जेवढं विश्लेषण डिटेल्स असेल तुम्हाला माहिती, तर इथला हा पॉईंट क्लिअर होतो. ओके, तर कुठले खर्च वाढायला पाहिजे, भांडवली वाढायला पाहिजे की महसुली, तर का वाढली त्याची कारणं सुद्धा माहीत पाहिजे. कोविडच्या काळात कुठली वाढलेली आहेत, जर असा प्रश्न आला तर आपल्याला तो प्रश्न सुटायला पाहिजे. त्यानंतर पहा केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ. ओके, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प. पहा, सार्वजनिक खर्चामध्ये एक महसुली खर्च येतो आणि भांडवली खर्च येतो. त्यानंतर यावर आधारित एक अर्थसंकल्प, म्हणजेच इथं हा जो भाग आहे हा आहे आउटकम बजेटचा. ओके, त्यानंतर झिरो बेस बजेट. ओके, त्यानंतर एक जेंडर बजेट आहे, तो सिलेबसमध्ये नाही परंतु हा आपल्याला करावा लागतो, इथं प्रश्न विचारते. भारतातील कर सुधारणा आढावा, तर यामध्ये हा पॉईंट लक्षात ठेवा.
कर सुधारणा आढावामध्ये हे सर्व टॅक्स जर माहिती असतील तर हे आपल्याला व्यवस्थित समजतात आणि राजा चलिया आणि विजय केळकर यांच्या डिटेल शिफारशी माहिती पाहिजे. आणि कर सुधारणा आढाव्यामध्ये ही कन्सेप्ट व्यवस्थित करा, जीएसटी आणि व्हॅटची. ओके, हे जेवढं डिटेल्स माहिती असेल हा प्रश्न आपला अटेम्प्ट होतो. ओके, त्यानंतर पहा राज्य पातळीवरील कर सुधारणा, त्यामध्ये विशेष करून व्हॅट आणि राज्य विक्री कर आपल्याला माहित पाहिजे, राज्य उत्पादन शुल्क, सार्वजनिक ऋण वाढ, सार्वजनिक कर्जात का वाढ झाली तर हे या विश्लेषणावरच क्लिअर होऊ शकते. ओके, त्यानंतर त्याची रचना आणि भार, राज्याच्या कर्जबाजारीपणाची केंद्राला असलेली समस्या, यामध्ये कन्सेप्च्युअल जे प्रश्न आहेत तेच विचारते, वेगळे काही विचारत नाही. ओके, काय विचारू शकते, राज्य केंद्राच्या मर्जीशिवाय कर्ज उभारू शकते का, जर राज्याला कर्ज उभारायचं असेल तर केंद्र त्याला होकार देणार की नकार देणार, या टाईपचे प्रश्न. त्यानंतर राजकोषीय तूट. ओके, त्यानंतर तूट संकल्पना. ओके, विशेष लक्षात ठेवा हे इथं आहे तूट, राजकोषीय तूट, त्यानंतर तूट संकल्पना काय आहे. ओके, तर यामध्येच हे क्लिअर होते. ओके, तुटीवर नियंत्रण, तर हा पॉईंट लक्षात ठेवा, जेव्हा तुटीवर नियंत्रण असेल याबाबतचा कायदा जो आहे कुठला आहे, FRBM कायदा, तुटीचे नियंत्रण, तूट संकल्पना. त्यानंतर केंद्र व राज्य आणि RBIचे उपक्रम. ओके, तर यामध्ये RBI चलनविषयक धोरण हे आपल्याला माहित असलं पाहिजे, भारतातील राजकोषीय सुधारणा, यामध्ये FRBM ऍक्ट आणि करंटमध्ये काही टॅक्सेस जरी म्हटलं तरी ते राजकोषीय सुधारणांचेच भाग आहेत. केंद्र व राज्य स्तरावरील आढावा हे आपल्याला आर्थिक पाहणी अहवालामध्ये क्लिअर होतो. म्हणजे सार्वजनिक वित्तामध्ये हा जो भाग आपण क्लिअर केलेला आहे. ओके, तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला व्याप्ती क्लिअर असली पाहिजे, त्यानंतर महसुली अर्थसंकल्प आणि भांडवली सर्वाधिक जास्त वेळ इथंच देणं गरजेचं आहे. त्यानंतर तूट संकल्पना, तुटीवर नियंत्रण म्हणजे FRBM ऍक्ट आणि हे तुटीचे प्रकार जे आहेत यामध्ये विशेष लक्षात ठेवा, राजकोषीय तूट आणि महसुली तूट डिटेल्स करा, आणि एक अर्थसंकल्पीय. त्यानंतर कर्ज उभारणी. ओके, त्याची कारणं, त्याचे परिणाम, त्याचे स्त्रोत आणि त्यावर असलेलं नियंत्रण केंद्र आणि राज्य संदर्भात. FRBM ऍक्ट, आउटकम बजेट, झिरो बेस बजेट आणि जेंडर बजेट. इथं मुख्य भर आउटकम आणि कुठं द्यायचं आहे आपल्याला, झिरो बेसवर. ओके, त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे उपक्रम, यामध्ये RBI चं चलनविषयक धोरणामधील संख्यात्मक साधने. बाकी यामध्ये सर्व पॉइंट्स क्लिअर झालेले आहेत. ओके, त्यानंतर पहा आता आपण इथपर्यंत जे घटक पाहिलेले आहेत या घटकांमध्ये सर्वात आधी हा टॉपिक केला पाहिजे, कर सुधारणा. ओके, यानंतर सार्वजनिक वित्त, त्यानंतर आपण केला पाहिजे व्यापार, त्यानंतर नियोजन, यामध्ये सुद्धा पंचवार्षिक योजना, गरिबी, बेरोजगारी, त्यानंतर LPG, पायाभूत सुविधा. या क्रमात हा घटक होणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे STI मेन्सला जर आपण सिलेबस आपण फक्त एक विश्लेषण पाहिलं, पण जर अभ्यास करायचा असेल तर असा जर केला आपण, वेटेज सर्वाधिक इथं 2 टॉपिकला आहे, त्यानंतर वेटेज हळूहळू काय होत जाते, डिक्लाइन होत जाते. ओके, तर हे वेटेजनुसारच मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि हा जर मेनचा आपण व्यवस्थित अभ्यास केला त्याचा प्रीला किती फायदा होतो तेवढं मी तुम्हाला सांगतो. ओके, 5, 2, 7, 7, 1, 7, 2, 9, 9 ते 10 प्रश्न क्लिअर होतात. कुठले, प्रीचे 15 पैकी 10 प्रश्न क्लिअर होतात. या व्यतिरिक्त फक्त बँकिंग वगैरे जो भाग आहे तोच राहतो. 10 प्रश्न जर आपले क्लिअर होत असतील मेन्समधून, आणि मेन्सची किती होतात 55, तर मेन्सची तयारी आधी केलेली कधी पण चांगली आहे. म्हणजे मेन्सचे जर आपण टॉपिक व्यवस्थित केले तर आपल्याला प्रीचं टेन्शन अजून कमी होत जाते. ओके, तर हे मेन्सचे जे घटक आहेत याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. वेळेवर 55 मार्क्स येत नाहीत. ओके, आपल्या बॅचेसला काही मुलांना 50 अटेम्प्ट केल्यानंतर 45 असा जो रेंज आहे काही मुलांचा इकॉनॉमिक्सच्या बाबतीतला, मी तुम्हाला तो सांगत आहे. ओके, तर हा जो आहे STI मेन्सचा एरिया, इथं तुम्हाला प्रचंड कमांड असली पाहिजे आणि या क्रमात तुम्ही हे सर्व टॉपिक्स क्लिअर करा. ओके, बाकी इतर काही टेन्शन असेल, काही प्रॉब्लेम्स असेल तर माझ्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, इथं आपण थांबूया. ओके, थँक्यू सो मच.